अत्तू आज काय स्पेशल? आज स्पेशल चिकन बिर्याणी आणि एकदम सोप्या पद्धतीने. हा तर मग आज चिकन बिर्याणी बनवूया. पहिलं आपण त्याच्यामध्ये तूप घालूया. तूप घातल्याच्या नंतर गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग हे सर्व आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण लांबडा चिरलेला कांदा घालूया आणि तो कांदा एकदम लाल होईपर्यंत आता तो परतून घेऊया. आपण चिकनसाठी मसाला केलेला आहे. त्याच्यामध्ये दही आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, मिरची आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर हे आपण दह्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हा कांदा लाल परतला की हे सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. लाल परतत आलेला आहे. आता त्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया आणि ते पण चांगले परतूया. आणि हा आपला बिर्याणी स्पेशल घरगुती मसाला आहे. हा घरीच बनवलेला आहे बिर्याणी मसाला. त्या ज्या तुपातच आपण चिकन टाकणार आहोत आणि ते चांगलं चिकन परतून घेणार आहोत. आधी मसाला नाही घालणार आपण, आधी चिकन परतणार आहोत आपण. आता हे चिकन चांगलं तुपामध्ये फ्राय झालेला आहे. आता आपण हा जो मसाला आहे तो मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आपण 1-2 चमचे दही घालूया म्हणजे दह्याने बिर्याणीला सॉफ्टनेस येईल. आता आपण हा घरगुती बिर्याणी मसाला याच्यामध्ये ऍड करणार आहोत. 5 मिनिटं त्याला झाकून ठेवूया म्हणजे ते सर्व एकत्र होईल. तांदूळ आपण घेतलेला आहे. हा बासमती तांदूळ आपण गरम पाण्यामध्ये अख्खे खडे मसाले, थोडं तूप, लिंबाचा रस हे सगळं घालून हा हाफ बॉईल करून घेतलेला आहे आपण. पण हे जे आहे ना हे आपण खाली घेणार आहोत कारण आता आपण ह्याच्यामध्ये हे हाफ बॉईल केलेले तांदूळ घालणार आहोत. हे बघा असा हा मसाला झालेला आहे चिकनचा. कशी तरीवर आलेली आहे. अर्ध जे ही ग्रेव्ही आहे ती आपण अर्धी ग्रेव्ही काढून घेऊया कारण आपल्याला थर लावायचा आहे. 2 थर आपण लावूया म्हणून ही अर्धी ग्रेव्ही आपण काढून घेऊया. पण यामध्ये अर्धे हे जे भात आहे उकडलेला तो यामध्ये सर्वत्र पसरवून घेऊया. हा जो आपण थर लावलाय त्याच्यावर पुन्हा हा एक चिकनचा थर लावूया आपण. पुन्हा त्यावर आणखीन एक हा भाताचा थर. एकदम सोप्या पद्धतीने ही बिर्याणी मी तुम्हाला शिकवलेली आहे. जर आवडली तर ट्राय करा आणि नक्की सांगा की करून पाहिलीत का आणि कशी वाटले तुम्हाला. काही जास्त सामग्री नाहीये, काही नाहीये. आपण ना थोडा वरून लिंबाचा रस घालणार आहोत. त्यानंतर हा कलरचं पाणी आहे ते आपण थोडंसं यामध्ये टाकणार आहोत. एक लाईनच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि ते झाल्यावर आपण यामध्ये साइडने
हे तूप सोडणार आहोत थोडं, कारण मग त्या तुपाचा सगळीकडे भाताला छान स्वाद येईल म्हणून. आणि भात आपला पूर्ण खुलून एक एक तांदूळ असं हे होऊन जाईल. कोथिंबीर घालू, असं दाखवू. आता मी तुम्हाला माझी पद्धत सांगते दमवर ठेवायची. हा जो सिल्वर कॉइन पेपर आहे तो मी आता ह्याला पूर्ण पॅक करून घेणार आहे, कारण मी इथे पिठाचा वापर नाही करणार आहे. आणि तो असा घट्टपणे चारही बाजूने पॅक करून घेतलाय मी. हा मी तोपर्यंत गॅसवर तवा तापवायला ठेवलेला. आपण त्याला दम देणार आहोत म्हणून डायरेक्ट गॅसवर नाही भांड ठेवणार. या तव्यावर आपण हे भांड असं ठेवणार आहोत आणि मग त्यावर ही एक प्लेट आपण ठेवून 10 मिनिटं तरी आपण हा असा याला दम देणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण हे खोलून बघूया आणि ओपन करूया. हे बघा किती भारी दम बसलेला आहे त्याला. Beautiful, so pretty. तुम्हाला मी काढून दाखवते आपला बिर्याणी राईस. हे बघा पूर्ण एक एक भाताचं शीत कसं वर आलेलं आहे. आणि त्याबरोबर ही आपली कोशिंबीर. बघा साध्या सोप्या पद्धतीने कशी वाटली तुम्हाला बिर्याणी. आणि ही बिर्याणी तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे घ्या बाळांनो, तुमच्यासाठी स्पेशल बिर्याणी. थँक्यू अत्तू. Thank you, Attu.